दुरेस मध्ये एक मंदिर आहे, श्री स्वामीनारायण मंदिर. इथे आलेले आहे भाविक, आलेले आहेत ते दर्शनासाठी. मोबाईलवर बघितलेले अच्छा. मंदिरा संदर्भात आम्ही वाड्याहून आलोय. दर्शन झाल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटलं. धन्यवाद दादा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तर आज मी आलेला आहे दुर्वेसला आणि मी आता गेटच्या बाहेर आहे. तर इथून थोडा नजारा दाखवतो तुम्हाला. आबा गेट कसा लालसर आहे. इथून आपण सुरुवात करणार आहे, आपण जाणार आहोत आता मंदिरात. तर चला जाऊया, कसा नजारा आहे आपण पण बघितले नाही. तर चला जाऊ भाई आतमध्ये. भाई इकडे ना आकर्षण करणारे असं खूप काही गोष्टी आहेत. हा भाई सगळं तुम्हाला दाखवतो. आता आपण जाऊया आतमध्ये. हा माझा मोठा भाऊ आणि ही माझी वहिनी यांच्यासोबत आले आणि आमच्यात एक छोटस कार्टून पण आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्या पाठी किती मोठं मंदिर आहे. हे इकडे चप्पल आणि बूट वगैरे ठेवायचे, जे काही तुम्ही घातले असेल ते. मी बूट घातलीत, हे बघा. आणि आता आपण सॉक्स वर जाणार आहे. हात कर वहिनी. हाय आदू ये. बघा आदू कशी ते. बघा आतमध्ये आलेले आहे पण. आणि हे बघा आतमध्ये जो परिसर आहे बघा कसा दिसतोय, किती सुंदर दिसतोय ना भाई. हा बघा आता जाऊन जवळ जाऊन देवी देवतांचे दर्शन घेऊ. कोणते कोणते देवी देवता आहेत, भाविक चाललेले आहेत दर्शनासाठी. बाय दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघायला जाऊया. दाखवतो तुम्हाला काय काय बघण्यासारखं आहे. हे बघा गार्डन एरिया पण आहे खतरनाक, सो झाडं वगैरे. हे बघा पूर्ण मंदिर कसं दिसतंय. हे बघा, हे बघा फुले वगैरे कशी लावलीत. आता आपण जाणार आहोत कॅन्टीन बघायला. फक्त बघायला जाणार आहोत, काय खायला जाणार नाही. बघू कसं कॅन्टीन आहे. कॅन्टीन पण 5 स्टार हॉटेल सारखे आहे भाई. भाई हे बघा कॅन्टीन, प्रेमवती स्वामीनारायण व्हेजिटेरियन. दाखवतो तुम्हाला. आतमध्ये जाणार नाही, फक्त बाहेर नाही दाखवतो. हिशाब हे बघा एक नंबर आहे. हा बघा पार्किंग एरिया किती मोठा आहे. कारी दाखवतो, कार दाखवतो तुम्हाला. खतरनाक पार्किंग लावले भाई. हे बघा पार्किंग एरिया, कार वगैरे कशा लावले. पाय आपल्याला कसं ब्लॉगिंग एवढं काही खास जमत नाही. जसं आपल्याला माझ्या पद्धतीने जमतं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपला काय एवढा मोबाईल पण खास नाही, त्याच्यामुळे जसं जमेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा बघा कसा परिसर आहे मंदिराचा. काय मन जर शांत करायचं असलं ना तर इथं मंदिरात यायचं. निवांत एकांतपणे बसायचं आणि जास्त विचार न करता देवाचं नाव घ्यायचं. आपल्या ज्या अडीअडचणी असतील त्यांचे समाधान भेटेल तुम्हाला इकडे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काय सांगते ते स्लाईड वगैरे आहेत, झुले वगैरे आहेत. हे बघा लहान पोरं कसे खेळतात. लहान पोर आपला मी पण चाललाय आता लहान मुलांसारखे. आधी ये चक्कर येईल वहिनी. बस 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 चक्कर येईल. आपल्याला काय याच्यात जमत नाही, चक्कर येते आपल्याला. ही बा आदू आपली स्लाइड वरनं कशी येते, घसरगुंडीवरनं कशी येते आपली आदू. ये अरे ती गेले आदू आपली. ये आदू आवाज दे, आवाज दे. ये लाइक करो, शेयर करो, हाँ सब्सक्राइब करो. मस्त वाटते. हा आदू इकडे बघ, आदू इकडे बघ. आदू इथे लय मजा करते का पोरगा आपला, सगळ्यात लहान पोरगा. चला आपल्याला हाकललं इकडून. चला आपल्याला काकानी हाकललं नाही. त्यांना बघून आम्ही घाबरले. लाईफ मध्ये वाटलं की सगळं काही हारलो आपण, तर इथे यायचं दुर्वेसला मंदिरामध्ये देवी देवतांचं दर्शन घ्यायला. तुम्हाला सगळं तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील. फायनली आपलं सगळं झालेलं आहे. आता जायची वेळ आहे ती घरी, आणि संध्याकाळ पण झालेली आहे. आता आपल्या घरी जायचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवता येणार नाही. तर मित्रांनो, हे तुम्हाला दुर्वेसचं मंदिर कसं वाटलं, तर तुम्हाला मंदिर कसं वाटलं भाई. जर तुम्हाला हे जर आवडलं असेल मंदिर तर तुम्ही पण नक्की भेट द्या इकडे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. असंच काहीतरी नवीन बघायला
घेऊन येईन तुमच्यासाठी. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.